टीका झाली की आपण बाहेरचे उमेदवार आहात, आज मतदान आहे, कसं जनता आज निकाल देईल त्यांना. ज्यांनी माझ्यावर बाहेरची टीका केली ती जनता जनार्दन हीच माझं मायबाप आहे. ते उत्तर देऊन टाकेल की काय करायचं ते. आपण सकाळपासून आढावा घेत असाल, काय परिस्थिती? अतिशय चांगला आहे. लांबून इंग्लंडवरून मतदानाला आले, जर्मनीवरून माझ्या मतदानाला आले. अंदाजी गोष्ट म्हणजे मला एवढं भरून आलं की 6:15ला मला फोन आला. इंग्लंडवरून मतदानाला आम्ही नवरा बायको दोघं आले. जपानवरनं, जर्मनीवरनं, व्हिएतनामवरनं. बरं सर, काही कठीणता वाटली का या निवडणुकीमध्ये? कारण जर प्रचाराचे जे मुद्दे होते ते विकासापासून थोडं दूर गेल्यासारखे वाटतं. बिलकुल नाही, काही कठीणता वाटली नाही. मी आल्यापासून विकासावर घेतलं. विकासाशिवाय दुसरा मुद्दा मी घेतला नाही. आणि माझा जी मुक्काम विकासामुळेच मला लोकांनी ॲक्सेप्ट केलं. सामान्य नागरिकापासून ते हायली क्वालिफाईड लोकांपर्यंत लोकांनी हे केलं. सर्वांनी हायली लोकांनी हे मतदान करण्याचा प्रयत्न केला. आज मतदान होते, कुठले विकासाचे मुद्दे आहेत की तुम्ही पुढे चर्चेला घेणार आहात? मी जे शेतकऱ्याचा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा आहे सिंचनचा. सिंचन, MIDC, मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि रेल्वे ट्रॅकच्या बाबतची जी भूमिका आहे ती मी जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि प्रथमतः मी अभिनंदन करीन मोदी साहेबांचं, अमित शहाचं, नंतर एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसचं. या 4-5 एवढी मेहनत घेतली की प्रमाणाच्या बाहेर. आणि नंतर अभिनंदन करेन ती सामान्य मतदाराचं, जनतेचं. त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन मला सहयोग केला. माझे मित्र पक्षाच्या लोकांनी बी रात्रून दिवसा जितनं होतं तेवढं त्यांनी श्रम केलं. आणि त्यामुळं एक लहर आली, एक रंग आला इलेक्शनला. तर एकूणच परभणी लोकसभा कशी वाटली एकूणच ह्या पूर्ण मतदानाच्या आणि ह्या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये? संत जनाबाईची भूमी असल्यामुळं लोक फार सोशिक आहेत, शांत आहेत आणि फार चांगले आहेत. मला अनुभव आला. लोकांनी मला जेवण दिलं, पैसे दिलं. मला गाडीसुद्धा कोणी मागितली नाही. माझ्या मित्रपक्षाला मागितलं नाही, मला विचारलं बी नाही. म्हणजे सर्व माझ्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील अतिशय मन लावून काम केलं. हा जो खासदारकीचा आज विकासाचा मुद्दा आहे, ह्या मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांच्यावर जातोय. मतदारांचा अनुभव आला, मात्र इथल्या नेत्यांचा अनुभव. हो, ती गाडी अडवून. मी कधी बहाणा करत नाही, खोटं करत नाही. मी देशभर फिरतो. बारामती, सांगली ठिकाणी इलेक्शन लढवलं. पण दुर्दैव ते करायला नाही पाहिजे होतं लोकशाहीच्या हिताला. माझे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या, धमकवण्याचा प्रयत्न केला. पण मी शांत राहिलो. जनता ठरवल काय करायचं ते. मी बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ. मी बुद्धी नाही करणार. जनता ठरवणार आहे. काय झालं की माझा PA आणि 2 ड्रायव्हर, मी जेवाय बसलो होतो मित्राच्या घरी एका, म्हणजे बुधवारच्या घरी. तर तिथून ते गाड्या घेऊन जेवण करायला रूमवर त्यांचे चालले होते. तर ते आले, ते 10-15 जण. पण सकल मराठा समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र अकलूजचे त्यांना साखळकर आले, ते त्यांचीही गाडी अडवली. मग त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून अडवलं. नंतर त्यांना कळालं हे जी माणसं आहेत का, त्यांनी जोरात शिवाय द्यायला पळून गेले, ते थांबले नाहीत. ते अलीकडे त्या ह्याच्यात झालं, त्या दुर्गा मातेच्या तिथं. मला फोन आला आणि हे जे घडलं, माझ्या ड्रायव्हरची गाडी माझी अडवली, स्वतः माझीच गाडी अडवली. तशी गाडी अडवायचा अधिकार नाही, पोलिसाशिवाय माझी गाडी अडवायचा कोणाचा अधिकार नाही. पण त्यांनी इनलिगली कृत्य केलं. आणि ते त्यांचे ते गुंड प्रवृत्तीचे हिंदू वॉरियरचा तो अध्यक्ष होता, प्रदीप भालेराव कोणतरी. नंतर ते सरोदे आणि नंतर सारंगकर, ही 3 जणी परत ना आली. म्हणले असे तसं दारू बिरू पेलते, ते बोलायला लागले. म्हणले असं काय झालंच नाही, तुम्ही काहीतरी बहाणा करताय. मला म्हणता आलं असतं मी त्या गाडीत आहे, मग हे झालं. पण मी गाडीत नव्हतो आणि काय आमचं गेलं नाही. पण त्यांनी आतलं जे फूड पॅकेट होतं ते फूड पॅकेट फाडलं त्यांनी. विशेष म्हणजे नंतर लक्ष्मी अस्त्राचा वापर केला गेला असाही आरोप आपल्यावर झाला. लक्ष्मी अस्त्र माझ्याकडे लक्ष्मीच नाही. लक्ष्मी अस्त्र करण्यात त्यात तथ्य काय आहे?